सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्ती दरम्यान गांजा विक्री व लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे। दिनांक 30 मार्च 2026 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने थोबडे वस्ती जुना देगाव नाका परिसरात गस्त घालत असताना एका संशयित इसमावर गोपनीय पद्धतीने लक्ष ठेवले। सदर इसम झाडाखाली बसून प्लास्टिक पिशवीतील पुड्या विक्री करत असल्याचे आढळून आले। त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव रजाक गफूर शेख वय 49 राहणार थोबडे वस्ती सोलापूर असे सांगितले। त्याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला। अधिक तपासात आरोपीने स्वतःच्या घराच्या कंपाऊंडमध्ये व घरासमोरील परिसरात गांजाची लागवड केल्याचे कबूल केले। पोलिसांनी तेथे छापा टाकून एकूण 59 गांजाची झाडे जप्त केली। या कारवाईत आरोपीकडून 227 ग्रॅम गांजा तसेच झाडांचे वजन मिळून एकूण 21.439 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपआयुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।